ओके, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. तर आपण आज मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट्स हा जो सब्जेक्ट आहे याची सुरुवात करूया. प्रोग्राम नेम आहे आपलं मेकॅनिकल डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. प्रोग्राम कोड आहे एमई. सेमिस्टर आहे आपलं चौथं, फोर्थ सेमिस्टर. कोर्स टायटल आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट आणि कोर्स कोड आहे 22443. ओके, तर याच्यामध्ये आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट या बाबतीत शिकणार आहोत. ठीक आहे. तर मेजरमेंट म्हणजे काय बेसिकली? तर मेजरमेंटचा अर्थ काय होतो? मोजमाप करणे. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मोजाव्या लागतात. जसं आपण समजा रोज दूध घेतो, तर दूध आपल्याला मोजावं लागतं. आपण मेजरमेंट करतो त्याचं. एखाद दिवशी आपण 1 लिटर घेतो, एखाद दिवशी 1.5 लिटर घेतो, एखाद दिवशी जर काम नसेल तर अर्धा लिटर घेतो. तर त्याला म्हणतो आपण मेजरमेंट. ठीक आहे. आपण स्वतःचं वजन मोजतो, उंची मोजतो, गाडीची स्पीड आपल्याला मोजावी लागते. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, आपण टेम्परेचर सुद्धा मोजतो. आपण एखाद दिवशी सांगतो की आज खूप टेम्परेचर होतं, 42 डिग्री सेल्सिअस होतं, 43 डिग्री सेल्सिअस होतं. तर याच्यासाठी आपल्याला मेजरमेंट करावं लागतं. याला आपण मेजरमेंट असं म्हणतो. तर मेजरमेंट म्हणजे काय? द वर्ड मेजरमेंट इज यूज टू टेल अस लेंथ, वेट, टेम्परेचर अँड कलर the color or change in one of these physical entities of material. म्हणजे आपण काय करतो? सरळ सरळ मोजमाप करतो. मग ते लांबीचं असो, रुंदीचं असो, उंचीचं असो, वजनाचं असो, किंवा तापमानाचं असो, किंवा चेंज इन कलर असो, म्हणजे रंग बदलण्याचं जर मोजमाप करायचं असेल तर ते असो. कोणत्याही प्रकारचं मोजमाप करणे याला आपण मेजरमेंट असं म्हणतो. ठीक आहे. तर आपण मेजरमेंट कसं करतो? तर बऱ्याच वेळा आपण मेजरमेंट हे डायरेक्ट मेजरमेंट करतो किंवा इनडायरेक्ट सुद्धा मेजरमेंट करतो. जसं उंची आहे तर आपण ती एखाद्या स्टँडर्ड क्वांटिटीमध्ये मोजतो. जसं मीटर आहे, सेंटीमीटर आहे, मिलीमीटर आहे. किंवा जर आपल्याला लिक्विडचं मेजरमेंट करायचं असेल, जसं दूध आहे, तर आपण ते लिटरमध्ये, मिलीलीटरमध्ये अशा पद्धतीने मेजरमेंट करू शकतो. किंवा पेट्रोल आहे, डिझेल आहे, तर ते लिटरमध्ये आपण मेजरमेंट करतो. तर लिटर म्हणजे काय हे आपण एक स्टँडर्ड फिक्स केलेलं आहे की एका लिटरमध्ये एवढं मिलीलीटर एवढं पेट्रोल राहील. 1000 मिलीलीटर म्हणजे 1 लिटर असं आपण फिक्स केलेलं आहे. किंवा 1000 ग्राम म्हणजे 1 किलो हे आपण फिक्स केलेलं आहे. मग ग्राम काय आहे तर ते सुद्धा आपण फिक्स केलेलं आहे. तर त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड क्वांटिटी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण मेजरमेंट करतो. ठीक आहे. आपण मग मेजरमेंट कसं करतो? आपण त्याच्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरतो. जसं लेंथ मेजरमेंट असेल तर त्याच्यासाठी आपण टेप वापरतो. किंवा थिकनेस वगैरे मेजर करायची असेल किंवा लेंथ मेजरमेंट करायची असेल, ॲक्युरेट करायची असेल तर त्याच्यासाठी व्हर्नियर कॅलिपर वापरतो. आपण गाडीमध्ये हवा भरतो त्यावेळेस आपण प्रेशर गेज वापरतो. आपण म्हणतो ना की 30 पर्यंत भरायची आहे, 27 भरायची किंवा 25 भरायचे. उन्हाळ्याचे दिवस आहे तर थोडी कमी हवा पाहिजे, 25 पर्यंत भरा. मग 25 म्हणजे काय? तर 25 kg/cm² एवढं प्रेशर त्याच्यामध्ये गाडीच्या चक्क्यामध्ये असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण मेजरमेंट करतो. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट ही मेजर करावी लागते. आता मेजरमेंट कसे असतात? तर वेगवेगळ्या क्वांटिटीजचे मेजरमेंट असतात. आता आपण मेकॅनिकल इंजिनियर आहे, आपल्याला जे मेजरमेंट करावं लागतं ते मेकॅनिकल क्वांटिटीजचं करावं लागतं. मेकॅनिकल क्वांटिटीज म्हणजे काय? तर पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, फोर्स, टॉर्क, शाफ्ट पॉवर, स्पीड, याला आपण म्हणतो मेकॅनिकल क्वांटिटीज. इलेक्ट्रिकल क्वांटिटीज असतात का? बिलकुल असतात. इलेक्ट्रिकल क्वांटिटीजही असतात. जसं व्होल्टेज आहे किंवा करंट आहे, त्या झाल्या इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. इलेक्ट्रॉनिक क्वांटिटीज सुद्धा असतात, केमिकल क्वांटिटीज सुद्धा असतात. पण आपला जो स्कोप आहे तो फक्त मेकॅनिकल क्वांटिटीज पुरता मर्यादित आहे. तर मेकॅनिकल क्वांटिटीजमध्ये काय येते? मेकॅनिकल क्वांटिटीजमध्ये येते स्पीड, मेकॅनिकल क्वांटिटीजमध्ये येते प्रेशर, मेकॅनिकल क्वांटिटीजमध्ये येते टेम्परेचर, मेकॅनिकल क्वांटिटीजमध्ये येते वेट. याला आपण म्हणतो मेकॅनिकल क्वांटिटीज. किंवा फ्लो हा सुद्धा मेकॅनिकल क्वांटिटी आहे.
आपल्याला याचं जे मेजरमेंट आहे, याचं मेजरमेंट कसं करतात, याच्यासाठी कोणती इन्स्ट्रुमेंट वापरतात, त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय एरर येऊ शकतात, याच्याबद्दल ज्या विषयामध्ये शिकवलं जातं त्याला आपण म्हणतो मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट. म्हणजे या सब्जेक्टमध्ये आपल्याला मोजमाप जे आहे त्याच्याबद्दल शिकायचं आहे. तसं डिस्प्लेसमेंट किंवा व्हेलॉसिटी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि किती स्पीडमध्ये आपण ते जातो, दॅट इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. तर ही एक मेकॅनिकल क्वांटिटी आहे आणि ही जर आपण मेजर करत असू तर याला आपण मेकॅनिकल मेजरमेंट असं म्हणतो. ॲक्सेलरेशन फॉर एक्झाम्पल, ॲक्सेलरेशन, तुम्ही 30 माइल्स पर आवरनी गाडी चालवून राहिले होते, स्पीड वाढवली एखाद्या सेकंदाच्या नंतर आणि 32 माइल्स पर आवर नी गाडी आता गाडीची स्पीड झाली. तर चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. त्याला आपण म्हणतो ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशन आपण मेजर करतो. तर ती झाली मेकॅनिकल क्वांटिटी. ॲक्सेलरेशन ही मेकॅनिकल क्वांटिटी आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपण जर मेजर करत असू तर आपण ते मेकॅनिकल मेजरमेंट म्हणतो किंवा त्याला आपण मेकॅनिकल मेजरमेंट असं म्हणू शकतो. इलेक्ट्रिकल क्वांटिटी जर तुम्ही मेजर करत असाल, जसं करंट आहे, व्होल्टेज आहे, तर त्याला आपण इलेक्ट्रिकल मेजरमेंट असं म्हणतो. तर मेजरमेंट म्हणजे काय एक्झॅक्टली? तर मेजरमेंटचा अर्थ काय होतो की आपल्याला ज्याही गोष्टी मोजायच्या असतात पर्टिक्युलरली ते आपण मेजर करतो. जसं फॉर एक्झाम्पल ही आता एक टेस्ट ट्यूब आहे. आता ही टेस्ट ट्यूब जी आहे याला जर आपण स्केलनी याचा जर डायमीटर मोजायचं असेल तर स्केलनी आपल्याला मोजता येणार नाही. त्याची लांबी आपल्याला मोजता येईल पण डायमीटर मात्र स्केलनी मोजता येणार नाही. मग याचं डायमीटर मेजर करायसाठी आपण एक तर व्हर्नियर कॅलिपर किंवा स्क्रू गेज वापरू शकतो. टेम्परेचर मेजरमेंट करायचं असेल तर थर्मामीटर वापरावं लागेल तुम्हाला. थिकनेस मेजर करायची असेल तर स्क्रू गेज वापरावं लागेल. आपण काय करतो एक्झॅक्टली, आपल्याला जे मोजायचं आहे त्याचा आपण कंपॅरिझन करतो एक प्री डिटरमाइंड स्टँडर्ड सोबत. आता मेजरमेंटचे दोन प्रकार आहेत, एक आहे डायरेक्ट मेजरमेंट आणि एक असते इनडायरेक्ट मेजरमेंट. डायरेक्ट मेजरमेंट म्हणजे डायरेक्ट मेजर करायचं असतं. समजा दोन मुलं उभे आहेत आणि कोणता छोटा आहे, कोणाची हाईट कमी आहे, कोणाची जास्त आहे, ते मेजरमेंट झालं डायरेक्ट मेजरमेंट. जसं आता हे डस्टर आहे किंवा हा वुडन ब्लॉक आहे, याला आपण स्केल लावली आणि मेजर केलं, हे झालं डायरेक्ट मेजरमेंट. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ट्रान्सलेशन होत नाही. पण समजा याच्यात आपण स्ट्रेस मोजायचा आहे, तर मग स्ट्रेस आपल्याला याच्यात मोजता नाही येणार डायरेक्टली, तो इनडायरेक्टली मोजावा लागेल. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला पहिले फोर्स पाहावं लागेल की आपण फोर्स किती अप्लाय केलेला आहे आणि एरिया काढावा लागेल, याचा एरिया किती आहे. आणि मग फोर्स अपॉन एरिया असं जर आपण इक्वेशन मध्ये टाकलं तर मग आपल्याला त्याच्या आतमधला स्ट्रेस किती डेव्हलप झालेला आहे तो आपल्याला मिळेल. ठीक आहे. आता आणखी मेजरमेंटचे क्लासिफिकेशन काय, प्रायमरी मेजरमेंट, सेकंडरी मेजरमेंट, टर्शरी मेजरमेंट. प्रायमरी मेजरमेंट म्हणजे डायरेक्ट मेजरमेंट, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ट्रान्सलेशन होत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला समजा एखादं वुडन ब्लॉक आहे आणि त्याची लेंथ मोजायची आहे, तर हे झालं प्रायमरी मेजरमेंट. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ट्रान्सलेशन झालेलं नाही. पण प्रेशर मेजरमेंट करायचं आहे तर आपण काय करतो, अशी बेलोज असतात, त्या बेलोजमध्ये आपण प्रेशर टाकतो आणि प्रेशर मेजर करायच्यासाठी मग तो बेलोज काय होतो, थोडासा फुगतो आणि फुगल्याच्या नंतर मग काय होतं, त्याच्यात थोडंसं डिस्प्लेसमेंट होते आणि आपण ते प्रेशर मेजरमेंट न करता डिस्प्लेसमेंट मेजरमेंट करतो. तर त्याला आपण म्हणतो सेकंडरी मेजरमेंट. म्हणजे प्रेशर मेजरमेंटसाठी आपण काय केलं, प्रेशर मेजर न करता त्याचं डिस्प्लेसमेंट मेजर केलं. आणि टर्शरी मेजरमेंट मध्ये काय होतं, तर टर्शरी मेजरमेंट मध्ये दोन ट्रान्सलेशन होतात. म्हणजे आता इथे थर्मोकपल आहे, याला टेम्परेचर मेजरमेंट करायचं होतं, पण टेम्परेचर मेजरमेंट करायसाठी त्यांनी काय केलं, सर्वात पहिले आपण थर्मोकपल घेतलं. थर्मोकपल काय करेल, टेम्परेचर सेन्स करेल आणि त्याचं कन्व्हर्शन करेल व्होल्टेजमध्ये. आणि व्होल्टेजचं कन्व्हर्शन कशात होईल, मग त्याच्यानंतर ते एखाद्या पॉइंटरमध्ये आपल्याला व्होल्टेजचं कन्व्हर्शन दिसेल. ते झालं
टर्शरी मेजरमेंट म्हणजे याच्यात काय झालं, दोन ट्रान्सलेशन झाले. आपल्याला मेजर करायचं होतं टेम्परेचर, पण आपण टेम्परेचर डायरेक्ट मेजर नाही केलं. टेम्परेचरला कन्वर्ट केलं व्होल्टेजमध्ये, आणि व्होल्टेजले कन्वर्ट केलं आपण डिस्प्लेसमेंटमध्ये. काटा जेव्हा फिरेल, डिस्प्लेसमेंट होईल, ते आपल्याला व्होल्टेज किती आहे ते मेजर करता येईल. तर अशा पद्धतीने आपण दोन ट्रान्सलेशन केले, त्याच्यामुळे आपण याला म्हणतो आपण टर्शरी मेजरमेंट. एक ट्रान्सलेशन असेल तर सेकंडरी मेजरमेंट, आणि कोणत्याही प्रकारचं ट्रान्सलेशन नसेल तर दॅट इज कॉल्ड ॲज प्रायमरी मेजरमेंट. आता मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कसे आपण क्लासिफाय करतो, तर त्याचे क्लासिफिकेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो. ॲब्सोल्यूट मेजरमेंट, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट और सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. सेकंड क्लासिफिकेशन इज एनालॉग इन्स्ट्रुमेंट और डिजिटल इन्स्ट्रुमेंट. थर्ड क्लासिफिकेशन इज मैकेनिकल, इलेक्ट्रॉनिक और इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट्स. चौथं क्लासिफिकेशन आहे डिफ्लेक्शन और नल आउटपुट इंस्ट्रूमेंट. आणि त्याच्यानंतरचं क्लासिफिकेशन आहे सेल्फ ऑपरेटेड और पॉवर ऑपरेटेड इंस्ट्रूमेंट्स. तर आपण आता वन बाय वन एक एक क्लासिफिकेशन पाहू. एक आणखी क्लासिफिकेशन आहे, त्या क्लासिफिकेशनला म्हणतात, त्या क्लासिफिकेशनला डिफ्लेक्शन और नल टाइप ऑफ इंस्ट्रूमेंट हे आपल्या अगोदरही होतं. एनालॉग और डिजिटल इंस्ट्रूमेंट, ॲक्टिव्ह और पॅसिव्ह इंस्ट्रूमेंट, ऑटोमॅटिक और मॅन्युअली ऑपरेटेड इंस्ट्रूमेंट, कॉन्टॅक्टिंग और नॉन कॉन्टॅक्टिंग इंस्ट्रूमेंट, आणि ॲब्सोल्यूट और सेकंडरी इंस्ट्रूमेंट. ॲब्सोल्यूट और सेकंडरी अँड सेकंडरी इंस्ट्रूमेंट अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन सुद्धा आपण करू शकतो. आता पहिलं आपण पाहू डिफ्लेक्शन और नल टाइप ऑफ इंस्ट्रूमेंट. आता इथं हे स्प्रिंग गेज आहे, जनरली कापूस वगैरे मोजायसाठी हे वापरतात, बऱ्याचशा ठिकाणी खेड्यामध्ये वगैरे वापरतात. असं जर असेल स्प्रिंग गेज, तर याला वजन लटकवतात आणि त्याच्यात एक स्प्रिंग असतो, तो ताणला जातो आणि मग आपल्याला डायरेक्ट केजी मध्ये त्याचं वजन दिसते. तर स्प्रिंग जर ओढला गेला तर तो ताणला जातो आणि आपल्याला वजन समजतं. जितका स्प्रिंग ओढला जाईल तितकं जास्त वजन राहतं. ते स्प्रिंग गेज जे आहे ते कसं आहे, डिफ्लेक्शन टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे. याच्यामध्ये काय असते, जो काटा असतो किंवा जे पॉइंटर असतं, ते पॉइंटर काय होते, आपल्या जागेपासून डिफ्लेक्शन होते, म्हणजे हालते आणि ते खाली जाते, त्याला आपण डिफ्लेक्शन म्हणतो. आणि दुसरा आपला तराजू आहे. तराजूमध्ये आपण एका इकडे वजन ठेवतो, दुसऱ्या इकडे आपण भाजी किंवा काय जे मोजायचं आहे ते ठेवतो, समजा किंवा धान्य असेल तर ते ठेवतो. मग आपण काय करतो, वजन पहिले ठेवलेलं असतं, ते वजन जास्त झालेलं असतं, मग आपण त्याला बॅलन्स करतो आणि बॅलन्स करून आपला जो पॉइंटर आहे तो झिरोवर आणतो. बॅलन्स जे आहे ते झिरो करतो, म्हणजे नल करतो, नल आउटपुट. जेव्हा इथे वजन परफेक्ट होते तेव्हा हा पॉइंटर याला मॅच करतो, याला म्हणतो आपण झिरो. जेव्हा हे झिरो होते त्यावेळेस आपण असं समजतो की बा हे वजन कंप्लीट झालं, याला म्हणतो आपण नल टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट. एनालॉग आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट. एनालॉग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय असते, त्यात काटा असते, जसं आपलं स्पीडोमीटर, आणि काही काही गाड्यांना तुम्ही पाहिलं असेल अशा टाईपचं स्पीडोमीटर असते. डिजिटल त्याच्यात काटे नसतात तर आकडे असतात, ते आकडे चेंज होतात. आपण गाडीची स्पीड वाढवली की आकडे चेंज होतात. हे झालं डिजिटल टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट. एनालॉग म्हणजे ज्याच्यामध्ये काटे असतात आणि डिजिटल म्हणजे ज्याच्यामध्ये आकडे असतात, डिजिट असतात, ते झालं डिजिटल टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट. जसं हे घड्याळ आहे, हे घड्याळ जे आहे याच्यात काटे आहे, याला आपण म्हणतो एनालॉग इन्स्ट्रुमेंट. याच्यामध्ये आकडे आहेत, याला म्हणतो आपण डिजिटल इन्स्ट्रुमेंट. हे एनालॉग वॉच आहे, हे डिजिटल वॉच आहे, हा याचा फरक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने डिजिटल आणि एनालॉग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट असतात. काही असतात ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्स्ट्रुमेंट. ऍक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये पॉवर असते, बॅटरी असते, सेल असतात, त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट. आणि पॅसिव्ह इन्स्ट्रुमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पॉवर नसते. पॅसिव्ह इन्स्ट्रुमेंट कसे चालतात, तर ते काय करतात, जे क्वांटिटी मेजर करायची आहे त्याच्यातूनच पॉवर घेतात, दॅट इज कॉल्ड ॲज पॅसिव्ह इन्स्ट्रुमेंट. जसं की हे आहे दाखवते, हे फ्लोट आहे, पण हे फ्लोट काय करते, डायरेक्ट मेजरमेंट नाही करत. हे फ्लोट काय करते, चेंज इन रेजिस्टन्स करते. मग तो चेंज इन रेजिस्टन्स आपल्याला कशात दिसते, व्होल्टेजमध्ये दिसते. आणि मग ते व्होल्टेजमध्ये दिसल्यावर आपल्याला फ्युएल गेजमध्ये
फ्युएल दिसते, म्हणजे डायरेक्ट मेजरमेंट करत नाही. मग हे काय झालं, ऍक्टिव्ह टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट. हे प्रेशर गेज आहे, टायरमधली हवा मोजायसाठी आपण हे वापरतो. याच्यामध्ये कोणती सेल किंवा बॅटरी टाकावं लागते काय, तर नाही टाकावं लागत. मग हे पॉवर कुठून घेते, तर हे पॉवर कुठून घेते, जे आपल्या टायरमधलं जे एअर प्रेशर असते त्याच्यातूनच पॉवर घेते. तर हे काय झालं, पॅसिव्ह टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट झालं. ऍक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट म्हणजे ज्याच्यासाठी एक्सटर्नल पॉवर द्यावं लागते, इलेक्ट्रिसिटी आहे, बॅटरी आहे, त्याला आपण ऍक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट म्हणतो. पॅसिव्ह इन्स्ट्रुमेंट म्हणजे जी क्वांटिटी आपल्याला मेजर करायची आहे, समजा प्रेशर मेजर करायची आहे, तर एअर प्रेशर हेच त्याची पॉवर असते, त्याच्या भरोशावरच ते चालते. तर या इन्स्ट्रुमेंटला वेगळी पॉवर देण्याची गरज नाही. एअर प्रेशर दिलं की ऑटोमॅटिक हा जो काटा आहे हा डिफ्लेक्शन दाखवेल आणि तुम्हाला एअर प्रेशर मिळेल. याच्यात कोणत्याही प्रकारची एक्सटर्नल एनर्जी देण्याची गरज नाही आहे, बॅटरी देण्याची गरज नाही. एअर प्रेशर हेच त्याची पॉवर आहे, म्हणजे जी क्वांटिटी आपण मेजर करतो त्याच्यातूनच तो पॉवर घेतो, आणि त्याच्यामुळे त्याला आपण पॅसिव्ह इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. मग ऍक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, ऍक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट मीन्स it is that component inside requires power, either a battery or an external voltage source of working. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला एखादा सेल टाकावा लागतो, किंवा आपल्याला बॅटरी टाकावं लागते, किंवा आपल्याला एखादा पॉवर सप्लाय द्यावा लागतो, त्याला आपण ऍक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. पॅसिव्ह इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, पॅसिव्ह इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणत्याही प्रकारची पॉवर, एक्सटर्नल पॉवर देण्याची गरज नाही. जसं की प्रेशर गेज आहे, त्याच्यामध्ये आपण जेव्हा गाडीचं प्रेशर मोजतो प्रेशर गेजनी, तर त्याच्यात कोणतीही प्रकारची पॉवर द्यायची गरज नसते. आपल्या टायरमधलं जे प्रेशर असतं त्याच्यातूनच ते पॉवर घेतं आणि त्याच्यातूनच ते तुम्हाला डिफ्लेक्शन दाखवतं. अशा पद्धतीने आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्स्ट्रुमेंटमध्ये क्लासिफिकेशन करू शकतो. आज आपण इथेच हा क्लास थांबू आणि उद्या याच्यातला समोरचा पोर्शन